सध्या राज्यात विविध भागामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे। तसंच काही भागामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे, तर अनेक भागांमध्ये हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे। सध्या हवामान खात्याने येलो अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट असं जारी केलं आहे। आपण जर बघितलं दादर परिसरामध्ये सकाळपासूनच वातावरणामध्ये बदल झाला आहे। सकाळपासूनच ढगाळ वातावरण ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहे, कारण की आपण जर बघितलं हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे, कारण की कोकण भागात हा येलो अलर्ट असणार आहे, तर महाराष्ट्रामध्ये येलो अलर्ट जारी केला आहे। पुढील 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे। तर कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। हवामान विभागाने आज हा येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात पावसाचा जोर हा कायम राहणार आहे। तसंच कोकणसह विदर्भ असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देखील देण्यात आला आहे। तो कोकणातील रत्नागिरी असेल किंवा सिंधुदुर्ग ह्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। तसंच आपण बघितलं हवामान खात्याने जो अंदाज वर्तवला आहे, त्यामध्ये नागरिकांना देखील आवाहन केलं आहे की ह्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी देखील घेण्यात यावी, असं देखील आवाहन प्रशासन असेल किंवा हवामान खात्याने देखील देण्यात आलं। त्यामुळे पुढील 2 दिवस हे मुसळधार पावसाचे असणार आहेत, कारण की कोकण आणि महाराष्ट्राला देखील आता येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। त्यामुळे आता पुढील 2 दिवस हे मुसळधार पावसाचे असणार आहेत। कॅमेरामन हरीसह मयूर जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।